नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 विषय इतिहास. प्रश्नसंचामधील प्रश्न क्रमांक हा 181. कृष्णदेवरायाने अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? पर्याय 1 संस्कृत, 2 हिंदी, 3 तामिळ आणि 4 तेलुगू. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलुगू. प्रश्न क्रमांक 182. गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे? पर्याय 1 शीख, 2 ख्रिश्चन, 3 मुस्लिम आणि 4 बौद्ध. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुस्लिम. प्रश्न क्रमांक 183. शेख निजामुद्दीन औलिया हे कोणत्या पंथाचे संत होते? 1 सुन्नी, 2 सुफी, 3 वैष्णव आणि 4 शैव. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 सुन्नी हे आहे. प्रश्न क्रमांक 184. शेरशहाचा मृत्यू केव्हा झाला? पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1545, 2 इसवी सन 1542, 3 इसवी सन 1543 आणि पर्याय क्रमांक 4 इसवी सन 1547. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1545 हे आहे. प्रश्न क्रमांक 186. मुघल सत्तेचा संस्थापक कोण? 1 जहांगीर, 2 औरंगजेब, 3 बाबर आणि 4 शहाजहान. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 शहाजहान हे आहे. प्रश्न क्रमांक 186. भारतीय कला आणि इराणी कला यांचा सुरेख संगमातून कोणत्या वास्तुकलेचा उगम झाला? 1 ग्रीक कला, 2 शिल्पकला, 3 मुघल कला आणि 4 चित्रशैली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिल्पकला. प्रश्न क्रमांक 187. अमृता अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत नामदेव, 3 संत एकनाथ आणि 4 संत तुकाराम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 188. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली हे वाक्य कोणाचे आहे? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत नामदेव, 3 संत एकनाथ आणि 4 संत तुकाराम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 189. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? पर्याय क्रमांक 1 19 फेब्रुवारी 1630, पर्याय क्रमांक 2 18 फेब्रुवारी 1618, पर्याय क्रमांक 3 13 मार्च 1630, पर्याय क्रमांक 4 18 मार्च 1617. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19 फेब्रुवारी 1630 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 190. राज्याभिषेक शक ही नवी कालगणना सुरू करण्यात आली ती कशाचे प्रतीक होती? 1 स्वराज्याचे, 2 सार्वभौमत्वाचे, 3 सलोख्याचे आणि 4 विजयाचे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वराज्याचे. प्रश्न क्रमांक 191. शिवाजी महाराजांनी डॅश डॅश या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपविली? 1 मोरो त्रिंबक पिंगळे, 2 रामचंद्र मुजुमदार, 3 दत्ताजी वाकनीस आणि 4 हंबीरराव मोहिते. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 रामचंद्र मुजुमदार हे आहे. प्रश्न क्रमांक 192. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किती किल्ले होते? 1 345, 2 260, 3 240 आणि पर्याय क्रमांक 4 250. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 345. प्रश्न क्रमांक 193. शिवाजी महाराजांनी कोणास बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास प्रेरणा दिली? 1 छत्रसाल, 2 दौलताबाद, 3 संभाजी, पर्याय क्रमांक 2
दौलत खान, पर्याय क्रमांक 3 संभाजी आणि 4 शाहू महाराज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संभाजी. प्रश्न क्रमांक 194 नादिर शहा हा कुठला राजा होता? 1 चीन, 2 इराण, 3 गोवा आणि पर्याय क्रमांक 4 फ्रेंच. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 इराण हे आहे. प्रश्न क्रमांक 195 दिल्ली येथील सुलतानशाही केव्हा संपुष्टात आली? पर्याय 1 इसवी सन 1526, पर्याय 2 इसवी सन 1542, पर्याय 3 इसवी सन 1546 आणि पर्याय क्रमांक 4 इसवी सन 1562. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1542. प्रश्न क्रमांक 196 हुमायून हा कोणाचा मुलगा होता? 1 अकबर, 2 बाबर, 3 जहांगीर आणि 4 सम्राट अशोक. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 बाबर हे आहे. प्रश्न क्रमांक 197 खालसा दल ही संघटना कोणत्या धर्मामध्ये आहे? 1 शीख, 2 ख्रिश्चन, 3 हिंदू आणि 4 मुस्लिम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीख हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 198 अमीर खुसरो कोण होता? 1 तत्वज्ञ व कवी, 2 शास्त्रज्ञ व कवी, 3 लेखक व कवी आणि 4 चित्रकार व कवी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 तत्वज्ञ व कवी हे आहे. प्रश्न क्रमांक 199 महान न्यायी राज्यकर्ता असे वर्णन कोणत्या राज्यकर्त्याचे केले जाते? 1 रामदेवराय, 2 यादवराय, 3 कृष्णदेवराय आणि 4 महादेवराय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तराचा योग्य पर्याय आहे पर्याय 2 यादवराव. प्रश्न क्रमांक 200 बहामनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता? 1 हसन गंगू, 2 यमुना गंगू, 3 किसन गंगू आणि 4 टसन गंगू. या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हसन गंगू हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 201 बहामनी राज्याच्या राजधानीचे शहर कोणते? 1 गुलबर्गा, 2 कालबर्गा, 3 गोलमर्गा आणि 4 ढोलबर्गा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुलबर्गा. प्रश्न क्रमांक 202 रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत तुलसीदास आणि 4 संत रामदास. या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 संत तुलसीदास हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 203 शिखांचे 10वे गुरु कोण होते? 1 गुरु नानक, 2 गुरु गोविंद सिंग, 3 गुरु हरगोविंद आणि 4 गुरु महादेव सिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु गोविंद सिंग. प्रश्न क्रमांक 204 ख्वाजा मोयुद्दीन चिश्ती कोण होते? 1 सुफी तत्वज्ञ, 2 थोर कवी, 3 थोर संत आणि 4 थोर शास्त्रज्ञ. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 सुफी तत्वज्ञ. प्रश्न क्रमांक 205 पानिपतची पहिली लढाई कोणाकोणात झाली? 1 बाबर व इब्राहिम लोदी, 2 अकबर व हेमू, 3 मराठे व अब्दाली आणि 4 शिवाजी व औरंगजेब. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 बाबर व इब्राहिम लोदी हे आहे. प्रश्न क्रमांक 206 पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? 1 1526, 2 1556, 3 1761 आणि पर्याय क्रमांक 4 1762. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 1526 हे आहे. प्रश्न क्रमांक 207 पानिपतची दुसरी लढाई कोणाकोणात झाली? 1 बाबर व इब्राहिम लोदी, 2 अकबर व हेमू, 3 मराठे व अब्दाली आणि 4 शिवाजी व औरंगजेब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकबर व हेमू. प्रश्न क्रमांक 208 पानिपतची दुसरी लढाई केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 1526, पर्याय क्रमांक 2 1556, पर्याय क्रमांक 3 1761 आणि पर्याय क्रमांक 4 1762. या प्रश्नाचे उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 1556. प्रश्न क्रमांक 209. पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले? पर्याय क्रमांक 1 1526, पर्याय क्रमांक 2 1556, पर्याय क्रमांक 3 1761 आणि पर्याय क्रमांक 4 1762. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 1761 हे आहे. प्रश्न क्रमांक 210. पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणात झाली? 1 बाबर व इब्राहिम लोदी, 2 अकबर व हेमू, 3 मराठे व अब्दाली आणि 4 शिवाजी महाराज व औरंगजेब. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 मराठे व अब्दाली हे आहे. धन्यवाद मित्रांनो.